रात्रीचे 12 वाजलेत, 12 वाजून गेलेत आणि लोक तरी पण जेवण करायला येतच आहेत. हा त्याच लोकांमध्ये आम्ही पण आहेत. नाचून नाचून थकलोय आता. आता इथं आलो आम्ही जेवण करायला. हे काहीतरी सँडविच प्रकार काहीतरी असते, मला तर माहिती नाही. हे खायले आपल्याला काय भूक नाही आता. झालं आपलं जेवण. आता काय नाही, थोडं जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास इथे थांबतो, 1-1:30 वाजेपर्यंत. नंतर झोपून सकाळी लवकर आम्हाला त्याला काय म्हणतात, सनराईज का सनसेट काय राहते म्हणजे, हां सनराईज म्हणजे सकाळी सकाळी सूर्य कसा उगवते समुद्रामध्ये, चारी बाजूला समुद्र, ते पाहण्याची लय उत्सुकता आहे. तर ते नक्कीच आम्ही पाहू आणि जर झालं तर त्याचे व्हिडिओ 2-4 बनवून ते पण टाकतोच. चला आता जातो, आराम करतो, पाहतो एक तर 2-4 डान्स करतो, नाही तर मग झोपी जातो. गुड मॉर्निंग. सकाळचे आता जवळपास 7:30. किती वाजले पूजा? टाइम बघ बरं एकदा. 7:30 वाजलेत. रात्री आम्हाला 1:30-1:45 वाजला वरून यायला, कारण एवढी पार्टी चालू होती रात्री. डान्स करून थकलो, आलो, नंतर 1:30-2 वाजता झोपलो. आता 7:30 वाजले आणि झोपेतून उठतो तर काय, मागचा नजारा बघितला तर एकदम फ्रेश होतं. एकदा तुम्हाला नजारा दाखवतो. मग आता हे मोबाईलच्या शूटिंगमुळे दिसत नसेल, मस्त हे बघा, खूप जबरदस्त नजारा आहे. एकदम चारी बाजूला बघितलं तर समुद्र, आजूबाजूला कोणती शिप दिसत नाहीये, काही नाही. आणि का हा नजारा शब्दात व्यक्तच करू शकत नाही मी. एकदा बघून घ्या तुम्ही सर्व. तसा तर मी टाकेल व्हिडिओ वरी जाऊन. आता आम्ही रेडी होऊन वरी जाईल, जरा फोटोशूट वगैरे करतो आणि नंतर तुम्हाला कळवतो की काय काय ॲक्टिव्हिटी. आता ते चार्ट आलेला आहे आजचा, की सकाळी 6 वाजल्यापासून ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्यांच्या. आता आम्ही थोडा फ्रेश होतो आणि तुम्हाला अपडेट करतो काय काय नवीन आहे आज. ओके, होतो फ्रेश. चलो बाय. झालं, आवरलं सर्व. चलो, गुड मॉर्निंग. जवळपास 8:45 वाजलेले आहेत. आता आम्ही नेमकंच आवरले. हे घेस पूजा, रूम बंद करतोय. हां, रूम नंबर 8668, 8व्या मजल्यावर आहे आमची रूम. आता आम्ही जातोय 10व्या मजल्यावर, जरा फोटो वगैरे काढतोय. चलो पूजा, ते हे घेतलं. हां चलो, ते फोटो काढायला वगैरे काहीतरी आणलेलं आहे. हां, ते फ्लिपकार्ट काय काय म्हणतात, ट्रायपॉड. अरे छोटा राहिलं ना ट्रायपॉड, ते सेल्फी स्टिकचा वगैरे लागेल ना. हां चला, मग ते 2 ट्रायपॉड ऑर्डर केले होते आधीच मी. कोणते, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन. कशासाठी, ते कारण तिसरी व्यक्ती कोणी नाही, तर फोटो काढायला कोणी नाही आहे, त्यामुळं आपल्या आपल्या याच्यानुसार, तयारीनुसार आलो होतो आम्ही. इथेच आहे ते, गे लगेच विसरलो होतो दमा. हे इथेच आहे. हां चलो, चला आता आम्ही जातो 10व्या मजल्यावर, जरा काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि नंतर फोटो काढतो. चलो ओके. इकडूनच आम्ही आलो आता नाश्ता करायला. नाश्त्याला बरीच लाईन वगैरे आहे. आम्ही आता नाश्त्यासाठी घेतले. आता बाकी सगळ्यांच्या प्लेटमध्ये खूप छोटं एखादं काही उपमा नाही ते इडली. आता आपल्याला नाश्ता तर भरपूर लागतं, त्यामुळं मी उपमा घेतला, इडली वडा सांबार घेतला, स्वीटमध्ये फळं जास्त घेतलं.
11 वाजत आहेत आणि आता इथे एक बल्ले बल्ले शो होणार आहे, त्यासाठी आम्ही 10:30 पासून आलो आहे. तर इथं गर्दी पाहून घ्या, पूर्ण थिएटर भरलेलं आहे. 10 वाजल्यापासूनच इथं लोक येऊन बसतात, कारण हा शो खूप फेमस आहे म्हणतात. नेमकं काय पंजाबी सॉन्ग वगैरे नाटक असल्यासारखं असेल, काय ते तर सांगतोच होता, पण पॉप्युलॅरिटी भरपूर आहे या शोची. सर्वजण आधीच येऊन बसलेले आहेत आणि इथं ऐकले पण मी बरंच, यूट्यूबला आधी पाहिलं होतं इथे एक शो असतो म्हणून यांचा बल्ले बल्ले. ते काय शो ते सांगतो तुम्हाला. आणि एकंदरीत आजचा दिवस पण खूप चांगला गेला आहे. आतापर्यंत नाश्ता फुल केला, वरी एवढे फोटो काढलेत आम्ही, भरपूर टाईम कधी गेला कळालंच नाही. पुन्हा आता फ्रेश झालो आणि आलो शोसाठी. चला, शो झाल्यानंतर तुम्हाला कळवतो कसा आहे काय. जर चांगला फोटो जर व्हिडिओ काढू दिले तर व्हिडिओ काढतो आणि तुम्हालाही दाखवतो. दुपारचे 1:30 वाजलेत. आम्ही 11 ते 1 पर्यंत एक बल्ले बल्ले शो पाहिला. एवढा जबरदस्त शो आहे ना ते, म्हणजे मी आत्तापर्यंत ते असा एखादा रिअल शो पाहिला नव्हता. तुम्ही जर इथं आले तर हा शो कधीच मिस करू नका. जबरदस्त शो आहे आणि तुम्ही आठवणीनं तेवढं पहा, एवढं सांगायचं. आता आम्ही जेवायला आलो, जेवण करतो, नंतर पुन्हा स्विमिंग पूलमध्ये वगैरे जाणार आहे. आता जवळपास 4 वाजले असतील. थोडा आराम केला ना, आता म्हणलं तर इकडे पहा समुद्र. मित्रांनो पाहून घ्या रे. बस आता इकडे स्विमिंग पूल आहे, जरा उड्या पिड्या मारतो. भारी भारी आहे. मित्रांसाठी तर खास व्यवस्था अशी आहे, तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इथं बार आहे. अनलिमिटेड दारू वगैरे जे काय कोणाला प्यायची असेल ते पिऊ शकतात. 3 दिवस अनलिमिटेड दारू, जेवण वगैरे फ्रीमध्ये. आणि इथे स्विमिंग. लोक इकडं असे पडतात पिक्चरमध्ये पाहिल्यासारखं. आता जरा थोडा अनुभव मी पण घेतो, स्विमिंग पूलमध्ये जातो, जरा मी उड्या मारतो आणि 2-4 फोटो काढतो, जेणेकरून असे फोटो तरी पोस्ट करता आले पाहिजे. बाकी लोक कंटाळून गेलेत, सगळ्यांचं स्विमिंग झालं आहे. आता मी नेमकाच आलो आहे, आता म्हणजे उड्या मारतो. काय बोलावं, आपल्याला तर बोलता येत नाही तेवढं, पण निर्लज्जपणे ब्लॉग करावा लागतो, त्याशिवाय काय होतं. चल मी उड्या मारतो पहिल्यांदा. ठीक आहे, चला. टॉवेलची व्यवस्था करतो मी. हो, एकदा ब्लॉग बंद करतो ना, म्हणजे आपण एन्जॉय करायचं मोकळा. हां, तर मी आता ब्लॉग बंद करतो, जरा एन्जॉय करतो. आणि पलीकडे बार आहे, इथं एवढंच येणार नाही, एवढी मोठी शिप आहे. हो, बस झालं. चला ठीक आहे, चला आता मी एन्जॉय करतो. चला. सेल्फी मध्ये दिसत नाहीये. हा, ठीक आहे. आता तुम्हाला दिसत नाही. मी ब्लॉग बनवतोय, त्यांना ते सूर्य दाखवतोय, पण याच्यात दिसतच नाहीये. चला मित्रांनो, आता सनसेटच ना. हा, आता सनसेट होणार. हा, दिसते. एक मिनिट, याच्यात दिसत नाहीये. ठीक आहे, आता सनसेटची वेळ झालेली आहे. आम्ही वरी जाणार आहेत. सनसेटचे काही फोटोज वगैरे काढू, तेच तुम्हालाही दाखवू. सध्या रूममधून तर एवढं जबरदस्त सीन दिसतंय. बाहेर मस्त समुद्र, चारी बाजूला समुद्र, इकडे जवळपास काहीच नाहीये. हा सीन खूप जबरदस्त आहे. आता वरून तर खूपच जबरदस्त दिसेल. जबरदस्त. ठीक आहे. याच्यात दिसत नाही. दिसायला यार. हा, इथे कॅमेरात नाही दिसत. ठीक आहे, चला आता आम्ही वरी जातो. वरून तुम्हाला सीन वगैरे दाखवतो सर्व काही. आजची एकच रात्र आहे, उद्या तर जायचं वापस. चलो ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. किती वाजले ते सांगणार नाही आता. इथे आहे कपल डान्स प्रॅक्टिस चालू आहे. तुम्हाला दाखवतो कसे काय आहे. म्हणजे एकदम रोमॅन्टिक माहोल चालू आहे. सगळे यंग पीपल डान्स करतात, वेगवेगळे डान्स करतायत. आता ते मला पण जमत नाही, पूजाला जमत नाही, त्यामुळे आम्ही लाजत करत खाली ऑडियन्स मध्ये बसलेलो आहे.
आणि 60-60 वर्षावाले डान्स करतायत. पाहून घ्या. आता मी डान्स तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने. तरी भरपूर आहे इथे. चलो दाखवतो तुम्हाला. आता लाईव्ह मध्ये डान्स पाहून घ्या. चालू आहे आता. डायरेक्टर कोरिओग्राफर कशी कोरिओग्राफी केली पाहून घ्या. मस्त दिसतो. 5, 6, 7 and 2, 3, 4, 5, 6, 7 and turn. Okay, boys, when you turn the girl, I want you to give a little push for the girl. Okay, when she turns. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. Let's go, people. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and turn. 1, 2, 3, 4. आज तिसरा दिवस आहे. सकाळची 7 वाजलेत. आमचा आता चेकआउट आहे. आम्ही एकतर उठलोच 6:45ला. खूप गडबडीमध्ये आम्ही आंघोळी ते केल्या. आता अनाऊन्समेंट झाली की आता अकाउंट सेटलसाठी 6 नंबरवर जायचे. आता तिथे जाऊन एकदा अकाउंट सेटल करतो आणि आम्ही पोहोचलोय गोव्याला. आता चेकआउट करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूक लागली. नाश्ता करतो आणि चेकआउट करतो. चला आता या रूमला पुन्हा कधी योग येईल माहिती नाही. पण लवकरच आम्ही पुढच्या ॲनिव्हर्सरीला येण्याचं ट्राय करू. बघू काय होते काय ते. चलो चेकआउट तर करतोय. चला जातो आणि जाता जाता बाय बाय. मस्त झाली आमची ट्रिप. तुम्ही जर येण्याचं ट्राय करत असाल तर अवश्य या. एकदा लाईफमध्ये क्रूजचा नाही तरी पण काय होत नाही. ते सांगायचं नाही. एकदा लाईफमध्ये क्रूजचा अनुभव तुम्ही अवश्य घ्या असं मला वाटतं. हे बघा इथे तुम्हाला दाखवतो. सगळे लोक इथे या हॉलमध्ये येऊन बसलेत आणि ॲट अ टाइम या शिपमध्ये जवळपास 1800 ते 2000 लोक प्रवास करत आहेत. तर एकदम चेकआउटला तिथे गर्दा होऊ नये त्यासाठी यांनी काय केलेलं आहे, आधी पहिल्या मजल्यावरचे, दुसऱ्या मजल्यावरचे, तसं आता आम्ही 6व्या मजल्यावर एक मजला सोडत आहेत. हळूहळू 25-25 लोक सोडायचे जेणेकरून गर्दा होऊ नये. आम्हाला इथं वेट करायला सांगितलं. आम्ही नाश्ता करून आलेलो आहोत. फुल एन्जॉय झालेला आहे. आता बस चेकआउट इथून करणार. गोव्यामध्ये एखादं रिसॉर्ट बघतो. 2 दिवस इथे चिल करतो आणि नंतर
हे सांगतायत की कसं बसा निघायचं, कोणाला आवाज देतील, रूम नंबरनुसार चेकआउट करतील ते. चलो, एकंदरीत खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि खूप मजा केली. कुठे आपला फोटो कुठे? हा, हे जेवढे काही क्रूजमध्ये येतात सगळ्यांचे फोटो काढतात. आमचा पण फोटो पण आम्ही घेतलेला नाही आहे. हे सर्व लोक आता चेकआउट करायला क्रूजच्या बाहेर जाण्यासाठी एवढी मोठी लाईन लागलेली आहे. पूजा, आपले गॉगल्स घेतले का सर्व? हां बोल ना. नाही असं काही नाही, सगळे 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 वेळ लागणार आहे तसं. ठीक आहे, एक एवढी लाईन लागलेली आहे. झालं आता आम्ही बाहेर. आवाज यायला का नाही माहिती नाही, असंच होतं जेणेकरून आवाज तरी येईल. फायनली बाय बाय. आता फायनली आम्ही गोव्यामध्ये पोहोचलेलो आहे. हा गोवा, लोक उतरत आहेत. हा, बहुतेक ते इकडे येणारे लोक असतील. गोव्यात आलेला आहे. बस लागली गोवा, बस लागली. या साईडला इकडे बॅक साईडला होतो. दाखवतो